चांगले नाही दिसत. माझा जावई पराला का कान? आई तुझा जावई जर का पराला असेल तर कोणत्या शेळी सोबत नाही तर डुकरीन सोबत नाही तर मग धनाजीच्या कोंबडी सोबत पराला असेल. काहून तर तुझा जावई ॲनिमल लवर आहे म्हणून. बे गण्या भाऊ, ॲनिमल लवर तर मी आव बे. तर याचा अर्थ असा नाही का माझी गर्लफ्रेंड कोणती शेळी नाही तर कोंबडी असेल. अबे मलाही पोरीस आवडते तशा वाणी तुझ्या भाऊजीलाही पोरीस आवडत असतील. अबे मोंगशे खाया, माझ्या बहिणीचा होणारा नवरा तुझ्या जवळचा माणूस हो ना? हो. तर मग डेंगण्या तूच सांग ना, माझा भाऊजी गेला कोठी? बाबा मला काय माहित बे. आता माझ्या सोनलचा होईल कसा? काकू, माझा मोठा भाऊ बिन लग्नाचा माणूस आहे. आता हा लग्नाचा खर्च वाया टाकण्यापेक्षा माझ्या भावासोबत लग्न लावून देवा ना. बे डुकराच्या पिल्ल्या, मा कसम नालीत हात बुचकाडून तुझ्या गालावर चपन मारीन. माय डिअर आई, तू अजिबात टेन्शन नको घेऊ. मी तुझा पोरगा हा गण्या रोज CID पाहतो. माझ्या भाटव्याचा पत्ता मी शोधून काढीन. अबे शायन्या, लाल केस रंगवलास तेव्हा दिमागाला थोडीशी लाल पालिश मारायला पाहिजे होता. तर काहून गा बाबा? ती CID चा शो चालू आहे का बे? अबे तुझ्या बहिणीचा होणारा नवरा गायब झालाय, गायब. अगा शांताराम, अबे सॉरी बाबा. अगा बाबा, मले या रूम मध्ये एक भाऊजीची चिठ्ठी भेटली आणि त्या चिठ्ठीत लिहिला होता, काजल मी तुझ्यावर लगेच प्रेम करतो. 913 हा माझा नंबर आहे. या नंबरवर एक मिस कॉल कर, मी लगेच तिथे पोहोचीन. आता समाजात कसा तोंड दाखवीन व बाई. हो लढू नको माझे माय. गण्यानं जे चिठ्ठी वाचलन ते डेंग्याची हो. डेंग्याची? बे गण्या भाऊ, ते मीनं काजलला पत्र लिहिलं होतं बे. हौशीची काजल माझ्या प्रेमावर सरन मुतून गेली. होई नाही म्हणलं ना, नाही म्हणलं बहीण माय. गण्या सॉरी बाबा सॉरी, गलतीनं दुसरी बॅग चेक केलं वाटते मी. एक मिनिट. उभे डेंग्या, मी न मगानीच तुला माझ्या भाऊजी सोबत पाहिलं होतं. दोघही जण मस्त गिलासामध्ये दारू ओतत होता तरी बे तू त्याच्या सोबत असतानी तो गेला कुठे? गण्या भाऊ, तर तो बाथरूमला गेला आणि तेथूनच गायब झाला. नाही, तो यार रूम मधूनच गायब झाला. बघा ना, हे खिडकी पण चालू होती. ताई तुझा आवाज माणसासारखा काऊ नाहीये? थोडसा गुड आणि ढेप खात जा. अबे तू येती माझ्या बहिणीचा आवाज चेक करायला आलास का नवरदेव शोधाले? माझी खात्री आहे आई बाबा, हा या खिडकीतूनच गायब झाला. अरे बाप रे, त्याले कोणी किडनॅप तर नाही केला हुंड्यासाठी? हो शांते, आपण त्याला हुंडा नाही दिलून. आपण तर त्याच्याकडून लग्नाचा अर्धा खर्च घेतलो. एवढा चिकटपणा बावा? नवरदेवाचा बाप त्या पुजारीला सांगत होता शांताराम फुकट्या माणूस आहे म्हणे. हे गण्या, बे तुम्ही दोघं बापले ग मग झगडाल. काकू तुमची गोष्ट मला खरं वाटते, कारण ज्याच्याकडे पैसे राहते तो माणूस पडून जात नाही, तर त्याले कोणीतरी पडवून नेते. आई बाबा, हे खरं आहे का? समीर कुठे गेला असेल? जेव्हा समीर बाथरूम मध्ये मुताला गेला तेव्हा त्याला एक फोन आला होता. त्याच्या चेहऱ्यावर 12 वाजले होते आणि तो मला म्हणाला, माझं आयुष्य धोक्यात आहे, मला जावं लागेल. माय गॉड, फोन मुतत असताना आला होता का मुतून झाल्यावर आला होता रे? ते मुतण्याचा ना फोनचा काय संबंध बे? मला एवढा माहित आहे का त्याला फोन आला होता बस. जीव धोक्यात आहे काय? आयुष्य धोक्यात म्हणजे भांगडण तरी काय? मी तुले पक्का सांगतो ना बावा, समीराचं लगन म्हणजे माझ्या होणाऱ्या भाऊजीचं लगन पहिलंच कोटी तरी झाला असेल. त्याची पहिली बायको त्याला धमकी देत असेल. एवढाच नाही तर मला तर वाटतंय का आता खुशी खुशी बेडवर ते दोघं एकामेकाच्या मिरच्या तोडत असतील. नाही समीरचा ठीक आहे, पण समीरच्या पहिल्या बायकोला मिरची कोठून बे? वो पॉइंट आहे भाऊ. आई ग, आता पोलीस येईल, न्यूज चॅनल वाले येतील. बाप रे बाबा, सांगलाच नाही तू ना तुझी न्यूज चॅनल पोलिसापर्यंत ओळखी आहे म्हणून. थोडसा पोलिसाला विचार ना का बाबा, मी शेती करू का म्हणून. बे शेती करायची आहे तर पोलिसाला काय विचारायला लागते बे? अगा बाबा, गांजाची शेती करायची होती का नाही का? बे पोलिसाच्या पहिलं मी तुझ्या ढुंगणात धंदा टाकीन. आला मोठा देती. मजाक केलं ना का बाबा, पण सांगलाच नाही तू ना तुझी ओळखी पोलीस आणि न्यूज चॅनल पर्यंत आहे. अरे बकऱ्या, तुझ्या बापाले फक्त सलून वाला आणि घराजवळचा कारा कुत्रा ओळखते. अव मग पोलीस वाले आणि न्यूज वाले येतील कायले येतील व बिना आमंत्रणानं? बापू पोलीस चौकशी कराले आणि न्यूज वाले न्यूज बनवासाठी मस्त हेडलाईन देतील. लग्नाच्या मंडपातून पोरगी फरार, पहिली बायको बनली गब्बर. ओ मेरी माँ, थोडासा हम पे रहम तो कर. काही फेकाचा म्हणजे फेकातच खावा. त्या पोलीस वाल्याला एवढा महत्वाचा काम आहे तो सोडून येते तुझ्या पोरीची चौकशी करायला येतील का? तेही त्या 1.5 बाटलीच्या पोरासाठी. ते काही नाही, आता एकच उपाय आहे,
कोणता? टेंग्या, तू आपल्या भावाला ज्या कोणत्या हालतीत असेल त्या हालतीतून लग्नाच्या मंडपात आण. आता माझ्या बहिणीचा लग्न तुझ्या भावासोबत लागल. काय? हे होईन ना बात. अब्बी जाके लाता हूं मैं. आता मी का त्या बेवड्यासोबत लग्न करीन? बे, हा कोणता मार्ग आहे बे गण्या? हा चुकीचा मार्ग आहे गण्या. जर तुम्हाला वाटत असेल का समाजात आपली इज्जत राहावं म्हणून, तर आता डेंग्याचा भाऊ हा बेस्ट ऑप्शन आहे आपल्यासाठी. पोरगा कमवता आहे, पूर्ण घर चालवते डेंग्याचा. ठीक आहे, ठीक आहे. लग्नाचा टाइम होत चाललाय भाऊ, आणि अजूनपर्यंत नवरदेव आणि नवरी मंडपात हजर नाही. पंडितजी, नवरीचा माहित नाही, पण नवरदेव लग्नाच्या मंडपातून गायब आहे. काय गायब आहे? हो, माझा पोरगा अचानक या लग्नाच्या मंडपातून गायब झाला. काही नाही, काही काम असेल म्हणून तो कुठेतरी गेला असेल. येईल, लवकरच परत येईल. तुमच्या तोंडातली गोष्ट खरी निघो पंडितजी. जर खरी निघली तर दक्षिणा वाढवून द्याल म्हणलो. काय लालची माणूस आहे सर बा तू. ठीक आहे, डझनभर केळी वाढवून देईन मी तुले. न पैसे? ठीक आहे, ठीक आहे. काय गे सकू, काय आवाज येत आहे तुले? नवरी रडत काऊ नसेल बा बाई? तिच्या मनानं लग्न होत नसेल. तिचे माय बाप जबरदस्तीनं लग्न लावून देत असतील, म्हणूनच तर नवरी लढत आहे. काय सांगता? हो, हिचा कोणातरी सोबत लपडाई होता का ना? लफडा? बापा बापा, गावभरच गोष्ट पसरली आणि तुले नशी माहित. अगे मी का खबरीन हो का गे? पहिले सत्या गोष्टी माहित राहतील तर. हळू बोल न गे, आवाज जाईल न राहिलं. हो बाई, ऐकून नसेल येत तर जवळ जाऊन ऐका ना बा. झाल्या असतील ना तुमच्या गोष्टी ऐकून. आता झाल्या असतील तर जावा गावभर सांगा तुम्ही. नाही रे बापू, तसा नाही. चुगली खोर तू बाई नाही, हे पण बाई आहेस. बापू, आम्ही येथून पोळ्या बनवायच्या आहेत. बापू, काय झालं रे? माझ्या पोराचा काही पत्ता? हो, तुमचा पोरगा सुपर हिरो हो ना, त्याचा पत्ता आम्ही ठेवून. हे पहा नवरदेवाचे बाबा, सकाळपासून दुपार होत आली तरी पण नवरदेव गायब आहे. अन त्याच्या गायब राहण्यावरून एवढा तर समजून आला का तो कोणत्या तरी पोरी सोबत पडून गेला आहे. नाही, माझा पोरगा असा करू शकत नाही. पण हे खरं आहे नवरदेवाचे बाबा, तुमचा पोरगा कोणत्या तरी पोरी सोबत पडून गेला. नाही नाही नाही. हो हो हो. पंडितजी, हे काय ऐकत आहो मी? बघा, 2 वेळ रिपीट टेलिकास्ट केलं तरी तू त्या पेंडीतले विचारतेस. कान बैरे असतील तर ती खोव्याचा गरम तेल टाक. हे बघा, मी आणि माझ्या बापाने मिळून डिसाइड केलून आता आम्ही माझ्या बहिणीचा लग्न डेंग्याच्या मोठ्या भावासोबत लावणार आहोत. काय? मेडिकल मध्ये जाऊन कानाचा ड्रॉप घे बाबा तू. तैन माय 10 वेळ विचारते काय काय म्हणून. अबे, असा कसा माझ्या सुनबाईचा लग्न दुसऱ्यासोबत लावाल बे? तसा कसा नाही. नाही नाही, हे चुकीचं आहे. बाबानं म्हणलं पंडितच्या दक्षिणेमध्ये 500 रुपयानं वाढ कर. जर परमेश्वराचे आशीर्वाद असेल तर सर्व ठीक आहे. काय लालची माणूस आहेस रे बाबा तू. तन्या, हे बघ, बस मेरा वचन ही है मेरा शासन. प्रेमेंद्र बाहुबली की जय. पंडित महाराज, तुमचं कार्य झालं, आता निघू शकता तुम्ही. तिकडे बहीण माय. डेंग्या, तू आपल्या भावाला कपडे तर घालून आणत आहोस बे. बे गण्या भाऊ, तू नसतं म्हणलास का माझा भाऊ ज्या कोणत्या हालतीत असेल त्या कोणत्या हालतीतून लग्नाच्या मंडपात आण म्हणून. बे डेंग्या, हो, पण तुझ्या अंदर थोडीशी दिमाग नावाची गोष्ट आहे का नाही? बे, याचा लग्न करून राहिलून शौचालयाचा उद्घाटन नाही. कसाही असो, मला नवरदेव पसंत आहे. बाबा सोनल, आताच तर म्हणलीस तू का मी त्या बेवड्यासोबत लग्न करू का म्हणून. आताच्या आता तू पलटलीस कशी आहे? तर ते जाऊ द्या ना, आम्हा दोघांना लग्न मंजूर आहे ना. पण मले हे लग्न अजिबात मंजूर नाही. अबा जावई, तुम्ही आतापर्यंत कोठी गेल त्याची? तुम्हाला शोधून शोधून आमच्या जीवाचा रान झाला. तुमच्या पोरालेच विचारा मी कोटी होतो तर. काय? आमच्या पोराला? हो, तुमच्या पोरानं मला संडासात बेंडून ठेवलं. गण्या, हे काय ऐकत आहो मी? बाबा, तू खोटा बोलत आहे. गण्या, आता तरी तू सांग, नाहीतर मग मी सांगतो. हो बाबा, याले संडासात आम्हीच बेंडलून. पण असा काहून? ओफ, बिदायची तयारी चालू आहे वाटते ताई. रड मा रड. मग बिदाय मध्ये आसू येतील नाही येतील कोणाला माहित. गण्या, ताई, तू खरंच लढत आहेस? अरे का झालाय लढाले? गण्या, मले हा लग्न करायचा नशे. करावाचा नशे? अरे लमचे दुपारवरी तुझा लग्न लागल आणि ऐन टायमावर म्हणतेस का लग्न करावाचा नशे? असा नको म्हणू ताई, नाही तर बाबा माझ्या गुबीला कोलतीला अस्वल. लगीत खर्च केलं नाही मा बापानं. ते सर्व ठीक आहे, पण मला या नवरदेवासोबत लग्नच करावाचं नाही. बाई, तुझ्या डोक्यातला मेंदू कोटी गु खावायला गेला का?
या नवरदेवासोबत लग्न नव्हतं करावाचं तर मग त्याला हो कायला म्हणलीस